पुणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित झालाय। या जाहीरनाम्यातनं आश्वासनांची खैरात पाहायला मिळते। पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना मोफत मेट्रो आणि बसच्या प्रवासाचं आश्वासन देण्यात आलंय। जाहीरनामा प्रकाशनाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते। पुणे मनपा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब देण्याची घोषणाही अजित पवारांनी केली आहे। पुण्यामध्ये 500 चौरस फुटापर्यंतची घरं मालमत्ता मुक्त करण्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलंय। आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो। तुम्ही पण अचंबित झाला असाल की हे कसं शक्य आहे, तर ते असं शक्य आहे की पुणे शहरामध्ये 30 लाख वाहन आहेत, त्यापैकी 15 लाख वाहन रोज 1 तास माझ्या डाव्या उजव्या बाजूने पण अडकतात, त्यामध्ये म्हणजे ट्रॅफिक मध्ये। आज जवळपास तुम्हालाही माहिती आहे की 90% विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकण्याची इच्छा असते। हार्वर्ड, त्याच्यामध्ये स्टॅनफोर्ड सारख्या संस्थांचे देखील अभ्यासक्रम अलीकडच्या काळामध्ये घर बसल्या ऑनलाईन उपलब्ध आहेत। पुढे जर स्वतःला आधुनिक शहर आपण म्हणून घेतो तर शिक्षणात देखील ही आधुनिकता प्रतिबिंबित झाली पाहिजे। त्याकरता पुण्याच्या शाळेमध्ये कॉर्पोरेशनच्या शिकणाऱ्या मुलांना आपण टॅबलेट त्या ठिकाणी देऊ पाहतोय। पालिकेने काढलेल्या मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना सन्मानाने उपजीविका सुरू करण्यासाठी किंवा तो व्यवसाय वाढवण्यासाठी 5 लाखापर्यंत व्याजमुक्त कर्ज आम्ही देणार। तर दोन्ही राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात नेमकी कोणती आश्वासनं देण्यात आली आहेत ते पाहूया। मेट्रो आणि पीएमपीएमएल बस प्रवास सर्वांकरता मोफत। 1 एप्रिल 2026 पासून 500 चौरस फुटापर्यंतची घरांना मालमत्ता कर नाही। महापालिकेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना डेटा प्लॅनसह मोफत टॅबलेट देणार। लाडक्या बहिणींना स्वयंरोजगारासाठी 5 लाखापर्यंतचं व्याजमुक्त कर्ज देणार। 150 पुणे मॉडेल शाळांना मंजुरी देणार। रोज आणि पुरेशा दाबाने निर्धारित वेळेला पाणी पुरवठा करण्याचंही आश्वासन देण्यात आलंय। टाटांच्या मुळशी धरणातनं अतिरिक्त 7 टीएमसी पाणी आणणार। पुण्यातील 33 मिसिंग लिंक आणि 15 मुख्य रस्त्यांचा दर्जा सुधारणा। 150 किलोमीटरच्या रस्त्यांमुळे कुठेही जाणं सोपं होईल। पुण्यातले 13 रस्ते प्रकल्प 2 वर्षात पूर्ण करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।